शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अक्षय गवडे, आनंद ॲग्रो केअरचा प्रतिनिधी. मित्रांनो, आपण बघतो की सध्या शेतकऱ्याने गहू, हरभरा, त्यासोबतच नगदी पिकं म्हणजे फळ पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, पेरू, केळी, पपई, त्यासोबतच भाजीपाला पिकं टोमॅटो, शिमला मिरची, वांगी, इतर पिकांकडे शेतकरी बऱ्या प्रमाणामध्ये वळलेला आहे. त्याचं कारण म्हणजे उत्पादनात कुठंतरी वाढ झाली पाहिजे आणि आपण ह्या पिकांवरती खूप जास्त रासायनिक खतांचा आपण मारा करतोय किंवा वापर करतोय. पण ते खतं आपल्या म्हणजे समजा आपण टाकलेले जे खत आहे ते आपल्या पिकांना पुरेपूर उपलब्ध होत आहे का, त्याचं उत्पादन आपल्याला भेटतंय का, याच्यावरती कुठंतरी मित्रांनो प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर सध्याचे रासायनिक खताचे जर आपण दर जर बघितले तर ते कुठंतरी गगनाला भिडलेले आहे आणि त्याचा साठ्याचा सुद्धा आपल्या मार्केटमध्ये तुटवडा आपल्याला जाणवतोय. तर मित्रांनो, याच्या बरोबर आपण काय केलं पाहिजे, समजा जे हे खतांचा अतिरेक वापर करून आपली जमीन खूप प्रमाणामध्ये डॅमेज आणि खराब झाली आहे आणि आपलं उत्पादन सुद्धा कमी झालंय. म्हणजे जेवढा आपण खर्च करतोय त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपलं उत्पादन सुद्धा कुठंतरी कमी झालं आहे आणि रासायनिक खतांचा दुष्परिणाम आपल्याला सध्या दिसायला लागला आहे की आपलं माती खराब होतीये, मातीचा पीएच वाढत चाललाय, त्यासोबतच मातीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम, त्यासोबतच ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा कुठंतरी आपल्याला कमी होताना दिसतोय. तर आपण या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तर आपण कुठंतरी रासायनिक खतांचा जो वापर आहे तो कुठंतरी आपण थांबवला पाहिजे आणि आपण त्यासोबत जैविक खतं म्हणजे बायो फर्टिलायझर हे कुठंतरी आपण वापरले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या सॉइलचा बॅलन्स पण आपल्याला ठेवता येईल आणि जे आपण ऑलरेडी अन्नद्रव्य दिलेले आहे, जे मातीत आपण फिक्स झालेले आहे, ते अन्नद्रव्य झाडाला अपटेक करण्यासाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझर खूप चांगलं असं काम करत असतं. आपण या ठिकाणी बघू शकतो की हे जे या ठिकाणी जे फिक्स झालेले जे अन्नद्रव्य आहे ते दिसत आहे, तर हे कुजवून आपल्या झाडांना मुळांना अवेलेबल करून द्यायचं काम हे बायो फर्टिलायझर करत असतात. जेणेकरून समजा आपण वर्षानुवर्ष रासायनिक खत टाकत आलेलो आहे, तर ते खत फक्त 40 ते 50% झाडाला वापरात येत आहे आणि जे उरलेले जे 40-45% जे खत आहे ते तसंच आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम यांच्यासोबत बाउंडिंग करून ते अशा प्रकारे आपल्या जमिनीत फिक्स झालेलं आहे. फिक्स झाल्यामुळं सॉइल खूप कॉम्पॅक्ट झाली आहे, त्यामुळं आपल्याला उत्पादन अपेक्षित ते भेटत नाही. पण आपण जर बायो फर्टिलायझर जैविक खतांचा जर वापर केला तर हे जे फिक्स झालेले जे अन्न आहे किंवा घटक आहे अन्नद्रव्य ते आपल्या झाडाला व्यवस्थित अवेलेबल करून द्यायचं जे काम आहे ते बायो फर्टिलायझर मित्रांनो करत असतात. तर आपण कुठल्या प्रकारचे बायो फर्टिलायझर यूज करायचे, मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे बायो फर्टिलायझर आहे, पण आपल्याला एकदम चांगल्या क्वालिटीचं जर फर्टिलायझर यूज केलं तर आपल्याला रिझल्ट सुद्धा तेवढा चांगल्या क्वालिटीचा येणार आहे. तर मित्रांनो, आपण मार्केटमधील सर्वात नामांकित कंपनी असलेलं आनंद ॲग्रो केअरचं बायो फर्टिलायझर आपल्याला आपल्या शेतासाठी वापरायचंय. त्यामध्ये लिक्विड एनपीके, डॉक्टर बॅक्टोस एनपीके कॉम्बो लिक्विड हे आपल्याला वापरायचंय एका एकरसाठी 2 लिटर. त्यानंतर जिथं आपल्याला इरिगेशनची सिस्टीम नाहीये, समजा तूर, मूग वगैरे अशा पिकांमध्ये आपल्याला जर बायो फर्टिलायझर द्यायचे असतील तर आपल्या कंपनीने ते ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशन मध्ये सुद्धा एनपीके गोल्ड ग्रॅन्युअल म्हणून एकरी 4 किलोचा डोस आहे, तो आपल्याला आपण कुठलंही खत देत असो त्यासोबत आपल्याला द्यायचंय. त्यानंतर एनपीके कॉम्बो 4K म्हणजे डेक्स्ट्रोज बेस्ड टेक्नॉलॉजी मित्रांनो, ती पण आपल्याला एकरी 1 किलो या प्रमाणामध्ये वापरायची आहे आणि आपल्या जमिनीमध्ये वर्षानुवर्षापासून जे अन्नद्रव्य पडलेले आहेत ते अपटेक करून आपण उत्पादनामध्ये वाढ करू शकतो आणि आपल्या जमिनीची पोत सुद्धा सुधारू शकतो आणि कुठंतरी आपण निसर्गाचा पण एक समतोल राखण्यासाठी आपण मदत करू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये एनपीके कन्सर्शिया हे नक्की वापरा आणि तुमच्या पिकाचं सुद्धा उत्पादन वाढवा आणि जमिनीचा पोत सुधारा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.